वैष्णवी हगवणे आत्महत्येनंतर वेगवेगळे ट्विस्ट सातत्याने येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या अनुषंगाने वैष्णवी हगवणेचे जे सासरे आहेत राजेंद्र हगवणे हे अजूनही फरार आहेत. त्यांच्या अटकेच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पुण्यातील झाशीचा राणी जो पुतळा आहे बालगंधर्व चौकामध्ये त्या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. या राजेंद्र हगवणेला अटक केली जावी आणि या मागणीसोबतच देवेंद्र फडणवीस जे राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांनी देखील राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाकडनं करण्यात येताना आपल्याला पाहायला मिळते. प्रामुख्याने पुण्यातील बालगंधर्व चौकामध्ये हे आंदोलन जे आहे ते सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. दादा, राजेंद्र हगवणेंच्या अटकेच्या मागणीसह गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची आपण मागणी करताय, काय सांग? बघा, आजचा वैष्णवीची हत्या झाल्याचा 7वा दिवस आहे. ही आत्महत्या नसून हत्याचे अशा प्रकारचे ससूनचे रिपोर्ट समोर आलेले आहेत. तिला ज्या पद्धतीने आमच्या काल महिला भगिनींसहित मी या ठिकाणी वैष्णवीच्या घरी गेलो होतो त्यावेळेस फक्त महिलांनी जे फोटो बघितले, पुरुषांनी कुणी बघितलेले नाहीत, पण महिलांनी जे फोटो बघितले त्याप्रमाणे तिच्या छातीवर, पाठीवर आणि पायावर रॉडनी मारहाण करण्यात आली. पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टच्या वेळेस फोटो काढले गेलेले ते बघून एक गुन्हेगार सुद्धा, म्हणजे एखादा नका वाईटातला वाईट गुन्हेगार सुद्धा दुसऱ्या गुन्हेगाराला अशा प्रकारची मारहाण करते. ती वैष्णवीला मारहाण करून तिला फासावर लटकवण्यात आलं होतं. त्यामुळे या प्रकरणाचा मुख्य आरोपी राजा हगवणे हा मागचे 7 दिवस फरार आहे. त्याच्याच पक्षाचं सरकार या राज्यामध्ये असल्यामुळे कदाचित त्याला 7 दिवस झाले अटक होत नाही. तो कोळवण खोऱ्यात लपल्याचं नका वैष्णवीच्या कुटुंबाने सांगून सुद्धा पोलिसांनी त्याला पळून जायला मदत केलेली आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये सरकार म्हणून या ठिकाणी सरकारची नियत साफ नाही अशा प्रकारचे चित्र येत आहे. म्हणून आम्ही आज या आंदोलनाच्याद्वारे सरकारकडे मागणी करतोय, तुमची नियत जर साफ असेल तर राजा हगवणेला त्याच्या मुलाला लगेच अटक करावी. या सगळ्या प्रकारातला मास्टर माइंड निलेश चव्हाण आहे, बांधकाम व्यावसायिक आहे, ज्यांनी वैष्णवीचा मर्डर, त्याला वैष्णवीचा मर्डर होणार हे माहिती होतं म्हणून मर्डर झाल्या तो त्याच्या कामाच्या ऐवजी दुसऱ्या लगेच त्या घरी पोहोचून त्यांनी ते बाळ पळवलं. 7 दिवस स्वतःच्या कस्टडीत ठेवलं. जे घ्यायला गेले त्याला रिव्हॉल्वर दाखवून पळून त्यांनी लावलं. याचाच अर्थ हे संघटित गुन्हेगारीचं प्रकरण आहे. त्यामुळे निलेश चव्हाण सहित राजा हगवणे यांच्यावर मोकांतर गुन्हा दाखल करावा. जर या ठिकाणी तुम्ही बिल्डर धार्जिने नाहीत तर या निलेश चव्हाणला पण तुम्ही सोडलं नाही पाहिजे आणि राजा हगवणेला पण सोडलं नाही पाहिजे, ही आमची मागणी आहे. आणि या सगळ्या प्रकरणात 7 दिवस पुणे पोलीस या आरोपीला पकडू शकत नाही. या संदर्भातली जी काय झाली ती चुकी आहे किंवा जो काय निष्काळजीपणा आहे याकरता देवेंद्र फडणवीसांनी कसपटे कुटुंब, पुणेकरांची आणि महाराष्ट्रातील नागरिकांची माफी मागावी आणि आता राजीनामा द्यावा ही मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत. दादा, आज देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना ज्यावेळी हा प्रश्न विचारला गेला तेव्हा आम्ही राजेंद्र हगवणेंच्या शोधासाठी 3 पथकं तैनात केली आहेत, लवकरच त्यांना अटक होईल आणि कठोर कारवाई होईल असं सांगताय. असं मुळात तिथले जे PI आहेत त्या PIच्या काळातच मागच्या 6 महिन्यामध्ये तिच्यावर जो विषप्रयोग झाला होता, तिला मारहाण झाली, त्यावेळेस जर ह्या आरोपीला अटक केली असती, ह्या सगळ्या कुटुंबाला जर नाही का कसंही डांबलं असतं तर आज कदाचित वैष्णवी जिवंत असती. त्यामुळे ह्या सगळ्या प्रकरणात जर त्या स्थानिक PIनी, ACBनी, DCBनी लगेच कारवाई केली असती तर हा आरोपी पळून गेला नसता. दुर्दैवाने याला पळून जाण्यामध्ये स्थानिक मी सगळे पुण्या पोलिसांवर आणि महाराष्ट्रातल्या पोलिसांवर आमचा कालही अभिमान होता, आजही आणि उद्या सुद्धा राहील. पण ही जे मुठभर लोकांनी राजा हगवणेकडून काही लाख रुपये मिळण्याच्या नादामध्ये राजा हगवणेची मदत केली, त्यांच्यावर जे कोणी असतील त्यांना निलंबित करण्यात यावं, सस्पेंड करण्यात यावं किंवा डिसमिस करण्यात यावं ही आमची मागणी. पण त्याही पलीकडे हे फेलियर फक्त पुणे पोलिसांचं नसून गृह खात्याचं आहे. त्याच्यामुळे गृह खात्याचे गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी एकतर माफी मागावी राज्याची आणि तर राजीनामा द्यावा हीच आमची प्रमुख मागणी आहे. तर या ठिकाणी आपण पाहिलं तर पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आंदोलन करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याच्या मागणीसह राजेंद्र हगवणे आणि निलेश चव्हाण यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी देखील जी आहे ती करण्यात येताना आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन अमित भागवतसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे.